महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, पदनिर्मिती आणि जागेसाठीच्या खर्चालाही राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला इथली 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। पावसामुळे कापणी केलेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आढावा। शेतकऱ्यांना बनावट आणि निकृष्ट बियाणं किंवा कीटकनाशके विकणाऱ्यांविरोधामध्ये कठोर कायदा करण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांची पुणे दौऱ्यामध्ये घोषणा। हवाई युद्धाच्या बाबतीमध्ये ऑपरेशन सिंदूरनं इतिहास घडवला, शत्रूला नामोहरम करण्यामध्ये आलं यश। अशा स्थितीत नुकसानीपेक्षा निकाल महत्त्वाचा, सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी पुण्यामध्ये केलं स्पष्ट। सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या दौऱ्यानं यश, दहशतवादाविरोधामध्ये भारतासोबत उभं राहण्याची वचनबद्धता अनेक देशांकडून व्यक्त, 3 शिष्टमंडळांच्या दौऱ्यांची सांगता। लष्कर तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली जम्मू आणि काश्मीरमधील 3 सरकारी कर्मचारी बडतर्फ। एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेचा होणार विस्तार, देशभरामध्ये 3 लाख छात्र सैनिकांची पडणार भर। IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज अंतिम लढत होणार। आणि मुसळधार पावसामुळे ईशान्य भारतामध्ये पूरस्थिती गंभीर, पूर आणि भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून घेतला परिस्थितीचा आढावा।